श्रीविद्या ह्या जगातील सगळ्यात गुप्त आणि गहन विषय आहे. तर हे जे तुमच्याकडे सगळं भोग, मोक्ष, धर्म, अर्थ, काम सर्व देणारी विद्या म्हणजे श्रीविद्या. अनेकांना वाटतं की श्रीविद्या साधना म्हणजे संन्याशांची साधना आहे, परंतु ते सत्य नाही. ज्याला वाटत असेल की माझ्यामध्ये हे गुण कमी आहे आणि मला त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये परिवर्तित करायच्या आहेत, त्यांनीच ही श्रीविद्या करावी. तुम्ही योग्य गुरुच्या माध्यमातून जर कधी तुम्ही ती साधना केलीत तर तुमच्या जीवनामध्ये असाध्य असं काहीच नाही. विष्णू सहस्त्रनाम याच्यासाठी की ही विद्या तुम्हाला तुमचे भोग कर्म कमी करण्यासाठी आहे. जे लोक म्हणतात की कष्टाने पैसा येतो, तर आज कष्ट करणारे ते मजूर पण आहेत, त्यांच्याकडे का पैसा येत नाहीये. जे लोक श्रीयंत्राची उपासना करतात त्यांना हे सुद्धा माहिती नाही आहे की ही मुख्य जी उपासना आहे त्रिपुर सुंदरीची आहे. ललिता सहस्त्रनाम या जगातील सर्वात उत्कृष्ट सहस्त्रनाम आहे. आपण राजांना काय म्हणतो? श्रीमंत योगी. श्रीमंत योगी काय की हा फक्त बँक अकाउंटशी संबंध असलेला शब्द नाहीये. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाल्यानंतर त्या राजाला राज्य करता यावं यासाठी महाराजांनी दीक्षा दिली जाते, तीच म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. तर अनेक लोक यामध्ये आक्षेप ठेवतात की दीक्षा घेणं म्हणजे तुम्ही देवीला विकता का?